नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित विडणे हायस्कूल या ठिकाणी आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी 4 मार्च रोजी 10वीचे बोर्डाचे पेपर विद्यार्थ्यांनी तपासले अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या। यानंतर येथील जे काही पेपर तपासणारे शिक्षक असतील, तक्रारदार असतील, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी असतील, यांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि यानंतर पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत, ज्या ठिकाणी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत अभंग आहेत, सचिव राजू पवार आहेत, त्याचबरोबर संचालक मंडळ विश्वस्त आणि श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे आहेत। आपण सध्या नेमकं या संस्थेकडून किंवा प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आलेली आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। नेमकं आता काय नेमकं अधिकाऱ्यांनी काय पावलं उचलली आहेत, तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे? अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना 4 महिन्याचं निलंबन अशी शिक्षा देण्यात आली आहे दोघांनाही। कोणाकोणाला दोघांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलं आहे? तक्रारदार मंगेश अभंग आणि शिक्षक वैभव शेंडे सर यांना दोघांनाही 4 महिन्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे। आता जे काही अधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्या होत्या, जे शिक्षण अधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याकडे तक्रार झाल्या होत्या, त्यांची कारवाई पूर्ण झालेली आहे का? तुमची कारवाई पूर्ण झालेली आहे का? हा, त्यांची बोर्ड आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांची कारवाई पूर्ण झाली आणि संस्थेची कारवाई आता पूर्ण झालेली आहे। त्या अगोदर मला एक सांगा, नेमका काय प्रकार झाला होता? जे 10वीचे पेपर तपासण्यात आला होता तो प्रकार काय होता नेमका? 10वीचे पेपर तपासण्यासाठी 6वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली अशी तक्रार संस्थेचे कर्मचाऱ्यांनी बोर्ड आणि जेडपीकडे केलेली होती। काय वस्तुस्थिती होती नेमकी? जे शिक्षक होते त्यांनी 2 मुली होत्या, त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय आपल्याला, काय वस्तुस्थिती बरोबर आहे। 2 6वीच्या मुली रेषा पेपर 10वीच्या पेपरवर रेषा ओढण्याचे काम करत होते, वस्तुस्थिती बरोबर आहे, फक्त पेपर तपासत नव्हत्या। यानंतर काय पुढच्या प्रक्रिया काय झाल्या? तक्रार या ठिकाणी चौकशीसाठी कोण कोण आले होते नेमके अधिकारी? सातारा शिक्षण विभाग चौगुले साहेब आणि माध्यमिक विभाग बोर्ड कोल्हापूर यांचे शिष्टमंडळ येथे चौकशीसाठी आले होते। या व्यतिरिक्त अजून काय तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तक्रारदार असतील किंवा अन्य शाळेतील काय असतील त्याबाबत तुम्ही काय सांगा? शिक्षकांनी 10वीचे पेपर गोपनीयते तपासायचे असतात, त्यांनी विद्यार्थी समोर पेपर तपासले ही त्यांची चूक आहे आणि तक्रारदार मंगेश अभंग यांनी अर्धवट माहिती घेऊन 10वीचे पेपर 6वीच्या विद्यार्थ्यांकडून तपासले अशी माहिती पुरवली, परंतु ती पेपर तपासले नव्हते, ही माहिती खोटी आहे, फक्त मदत केली होती ही माहिती खरी आहे। त्यामुळे दोघांनाही संस्थेने कारवाई केली आहे। काय नेमकी कारवाई केली आहे? संस्थेने दोघांच्या सेवेतून 4 महिने निलंबन करण्यात आले आहे। नक्कीच महात्मा एज्युकेशन सोसायटी विडणी येथील विडणे हायस्कूल या ठिकाणी 4 मार्च रोजी येथील शिक्षक वैभव शेंडे यांनी इयत्ता 10वीचे बोर्डाचे पेपर तपासले होते। एका वर्गामध्ये बसून हे पेपर तपासले होते, सीसीटीव्ही कॅमेरा समोर हे पेपर तपासले होते। या ठिकाणी 2 विद्यार्थिनींना घेतले होते, मात्र त्या विद्यार्थिनींनी पेपर तपासले नाही, तर ज्या ठिकाणी पेपर मधील मोकळ्या जागा असतात अशा ठिकाणी लाल अक्षराने रेषा ओढण्यात आले होते असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणि यानंतर खूप काही त्याबाबत तक्रार झाल्या होत्या, माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या। त्यानंतर कोल्हापूर येथील अधिकारी असतील, सातारा येथील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चौकशी केली आणि या ठिकाणा जे शिक्षक आहेत वैभव शेंडे असतील, त्याचबरोबर येथील तक्रारदार जे शिपाई मंगेश अभंग असतील यांच्यावरती ताशेरे ओढले, कारवाई झाली त्यांच्यावरती आणि संस्थेने आता त्यांना दोघांनाही 4 महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेले आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी विडणी।